आज ना सकाळपासूनच खूप जास्त मनामध्ये भीती होती, कारण की आज आहे ना माझी 9व्या महिन्याची शेवटची सोनोग्राफी होती. खूप जास्त टेन्शन आलेलं होतं, की काय होईल, कसं होईल. आणि तुम्हाला सांगते, जोपर्यंत डॉक्टर सोनोग्राफी करत होते ना, तोपर्यंत मनामध्ये फक्त मी प्रार्थना करत होते, की सगळं काही व्यवस्थित आलं पाहिजे. जसं की बाळाचं वजन, ॲम्निओटिक फ्लुइड, बाळाची पोझिशन याच्यावरतीच डिपेंड होतं, की माझं सिझर कधी होणार आहे म्हणून. आणि फायनली डॉक्टरांनी मला सांगितलं, की सगळं काही व्यवस्थित आहे. आणि हां, सगळ्यात मेन डॉक्टरांनी मला गुड न्यूज ही सांगितली, की तुमच्या बाळाचं वेट एकदम हेल्दी आहे आणि बाळ खूपच जास्त हेल्दी आहे म्हणून. आता तुम्हाला विचार पडला असेल, मी जरी बारीक असले तरी बाळ कसं काय हेल्दी. त्यासाठी ना मी 9 महिने खरं सांगते तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मी फॉलो केलेल्या होत्या, आणि त्या जर टिप्स तुम्हाला ऐकायच्या असतील ना, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. नक्कीच तुम्हाला खूप फायद्याचे ठरतील. त्यानंतर घरी आल्यानंतर ना मम्मीने ना मस्त असे धपाटे बनवलेले होते, आणि ते टेस्टी धपाटे खाऊन ना आपलं टेन्शनच दूर झालेले आणि खूप जास्त हॅप्पी आहे. आणि मला तुम्हाला हे पण सांगायचं होतं, की ज्यावेळेस आहे ना माझं फर्स्ट सीझर झालं होतं ना, त्यावेळेस मी बऱ्याचशा गोष्टीचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे. जसं की सेकंड डेला उभा राहण्यापासून तर डाएटपासून कसं कसं काय काय मी फॉलो केलेले, ते जरी तुम्हाला ऐकायचं असेल ना तरी सुद्धा सांगा, कारण की ते सुद्धा तुमच्यासाठी खूप फायद्याचं ठरेल. आणि ही माझी अनादर साईड बघून घ्या. मी तुम्हाला रोज हॅप्पी हॅप्पी दिसत असते, पण ही सुद्धा 9व्या महिन्याची माझी साईड आहे, ज्याच्यामध्ये मी खूप जास्त सुजली आहे, खूप जास्त गळाली आहे, खूप जास्त थकून गेलेली आहे. सो असा होता माझा आजचा दिवस. बाय.